मुंबई महानगरपालिका खान बहादूर भाभा रुग्णालय या ठिकाणी कंत्राटी तत्वावर एकूण वेगवेगळ्या प्रकारच्या 6 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तर पाहूया कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, पगार वगैरे किती आहे, सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पहा, या ठिकाणी जे काही रुग्णालय आहे, खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला या ठिकाणी तो रुग्णालय आहे. त्यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे कंत्राटी तत्वावर त्या ठिकाणी 6 महिन्यांच्या कालावधीकरिता ठोक मानधनावर काही पदे भरायची आहेत. ती पदे खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये जी काही तारीख आहे मित्रांनो फॉर्म भरायची ती आहे पहा 15/4/2025 ते दिनांक 22/4/2025 पर्यंत खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला येथील आवक जावक विभाग पहिला मजला येथे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आता यांची यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पद आहेत आणि पद असून त्यांच्या समोर त्यांची काय दरमहा ठोक वेतन आहे त्यांचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी पहा पद क्रमांक 1 समाज विकास अधिकारी, संख्या एकच आहे पदांची, दरमहा ठोक वेतन आहे 30,000, कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदसंख्या 1 आहे आणि पगार आहे 22,000. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची संख्या 3 आहे आणि पगार आहे 20,000. क्षकिरण तंत्रज्ञ एक्स-रे टेक्निशियन 1 पद आहे आणि 20,000 रुपये पगार आहे. कनिष्ठ ग्रंथपालासाठी सुद्धा 1 जागा आहे आणि 25,000 पगार आहे. कनिष्ठ आहार तज्ञ सुद्धा 1 जागा आणि पगार 25,000 आहे. आता यामध्ये वयोमर्यादा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचे पद आहेत त्या प्रत्येक पदांसाठी या ठिकाणी त्यांनी क्वालिफिकेशन्स म्हणजे अर्हता दिलेली आहे. तर पाहू शकता समाज विकास अधिकारी साठी मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशल वर्क यामध्ये पदव्युत्तर पदवीधारक असावी. त्याच्यानंतर उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी भाषा विषयाचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता 10वी किंवा तत्सम उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा. म्हणजे 10वी मध्ये त्यांचा मराठी हा विषय असावा आणि 100 मार्काचा त्यांनी तो पेपर दिलेला असावा. त्याच्यानंतर खाली पाहू शकता या प्रकारची त्यांची पात्रता आहे. तर जेवढे काही तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही पात्र आहे त्यांची सर्व पात्रता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पाहून घ्या. त्याची ही जी काही जाहिरात आहे ती जाहिरात आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहा कार्यकारी सहाय्यकसाठी सुद्धा काय सांगण्यात आलेलं आहे. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला म्हणजे कोणत्याही प्रकारची विज्ञान असो वाणिज्य असो कला असो तिन्हीपैकी कोणतीही जर पदवी असेल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे क्लर्कसाठी. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. आता यामध्ये 100 गुणांचे मराठी पण पाहिजे आणि 100 गुणांचे इंग्रजी विषय देखील तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेण्याची प्रत्येक की किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. म्हणजे इंग्रजी सुद्धा पाहिजे आणि मराठी सुद्धा पाहिजे. मराठी 30 आणि इंग्रजी 30 जरी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. अशा प्रकारची ही प्रत्येक पदाची वेगवेगळ्या प्रकारची काय आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे. तर पाहून घ्या. आता आपण पाहूया नेमका फॉर्म हा कशा पद्धतीनं आपल्याला भरायचे आहे. आता यांनी निवडीची कार्यपद्धती देखील दिलेली आहे ते देखील तुम्ही यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं उमेदवारांची निवड या ठिकाणी करणार आहे. सर्व अर्ज तुम्हाला फिल करायचा आहे आणि तो अर्ज फिल करून पहा. या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे की 15/4/2025 ते 22/4/2025 या तारखेपर्यंत आणि कार्यालयीन वेळेमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला येथील आवक जावक विभाग पहिल्या मजला येथे तुम्हाला अर्ज तिथं काय करायचं आहे सबमिट करायचा आहे. आणि या ठिकाणी जी काही फीस आहे ती फीस देखील तुम्हाला काय करायची आहे भरायची आहे 838 रुपये. मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता या ठिकाणी सर्व गोष्टी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे परंतु नेमका तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की 838 रुपये आपण कसे भरायचे आहेत. तर स्पष्ट त्यांनी इथं उल्लेख केलेला पहा. या ठिकाणी काय म्हटलेले निवड यादी बनवण्यासाठी सदर पदांच्या नमूद केलेल्या अर्हता आणि अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज शुल्क 838 के भरून अर्ज वितरित करण्यात येतील. अगोदर तुम्हाला काय करायचं 838 रुपये तिथं भरायचे आहेत त्यानंतरच तुम्हाला अर्ज दिले जाणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर अर्जाची विक्री आणि स्वीकृती म्हणजे त्याच प्लेसला इथंच तुम्हाला हे अर्ज तुम्हाला मिळणार आहेत ऑफलाईन पद्धतीने इतर ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचे 838 रुपये भरायचे आहे. अर्ज घ्यायचा आणि लागलेच तो अर्ज तिथं काय करायचा आहे सबमिट करायचा आहे.